प्रभू तू प्रेमाचा सागर आहे, दयेचा सागर आहेस प्रभू, तू क्षमेचा सागर आहेस। आम्ही तुला धन्यवाद देतो पिता, तुझ्या या प्रेमा खातर तू तुझा एकुलता एक पुत्र सुद्धा राखून न ठेवता तू आम्हासाठी दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो। धन्यवाद देतो पिता परमेश्वर, आणि धन्यवाद देतो प्रभू की हजारो आणि हजारो लोक तुझं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून तुझे आभार मानतो। धन्यवाद देतो पिता परमेश्वर प्रभू, सर्व दानाबद्दल, सर्व गोष्टीबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। प्रभू तुझे शहाणपण, तुझं ज्ञान आम्हाला दिलेलं आहेस व देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभू धन्यवाद देतो की आज देखील तू आम्हाला, इथे जमलेल्या लोकांना कशाची गरज आहे, पवित्र आत्मा हे तुला ठाऊक आहे। आणि पवित्र आत्मा प्रत्येक वचन जे तू आमच्या अंतःकरणात, आमच्या हृदयामध्ये पेरणार आहेस, आम्ही विश्वास करतो की ते आमच्या चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे। आणि विश्वास करतो पवित्र आत्मा की या ठिकाणी बोलणारा मी नाही तर प्रभू तू आहेस, आणि तू माझ्या मुखाचा, आवाजाचा, जिभेचा ताबा घेतलेला आहे। आणि प्रत्येक वचन जे तू आमच्या चांगल्या जमिनीत पेरणार आहेस त्याला 100 पटीने फळ आले आहे, असा आम्ही विश्वास करतो। आणि विश्वास करतो पिता की तुझे दूत आमच्या भोवती पाळत ठेवत आहे, तुझ्या रक्ताचं कुंपण तू आमच्या भोवती घातलेलं आहे। प्रभू धन्यवाद देतो की तू आमची समज उघडलेली आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो। हे अप्पा पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो। आमेन, 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 हालेलुया। तर आपण काय शिकत होतो, काय शिकत होतो? धीर, धीर तर कधीच संपला। आता काय शिकतोय? शहाणपण। मग शहाणपण म्हणजे काय? शिकले का नाही शिकले? शहाणपण म्हणजे काय? काय वाटते? शहाणपण म्हणजे एखाद्या परिस्थितीला देवाच्या दृष्टिकोनातून पाहणे। आपण बऱ्याचदा अनेक परिस्थिती आमच्या जीवनात येतात, अनेक दुःख येतात, त्रास येतात, पण त्या दुःखांना, त्या परिस्थितीला, त्या परीक्षांना आम्ही स्वतःच्या नजरेने पाहत आहे का परमेश्वराच्या नजरेने पाहत आहे? कसं समजते की एखादा माणूस परमेश्वराच्या नजरेने पाहत आहे आणि एखादा व्यक्ती देवाच्या दृष्टीने, स्वतःच्या दृष्टीने पाहत आहे? कसं समजते? कारण जेव्हा परीक्षा येते, जो व्यक्ती स्वतःच्या दृष्टीने पाहत आहे तो व्यक्ती लगेच रडायला चालू होतो, बरोबर आहे का नाही? लगेच चिंतेमध्ये जातो, लगेच विचारात पडतो, कदाचित जाऊन त्याच परीक्षेबद्दल, दुःखाबद्दल जाऊन इतरांना सांगतो। पण जो व्यक्ती परमेश्वराच्या दृष्टीने बघत आहे, जे शहाणपण प्रभूने त्याला दिलाय, त्या दृष्टीने जेव्हा तो त्या परीक्षेकडे बघतो, आता तो दुःखी होत नाही, तर आता काय होतो? तो आनंदित होतो, कारण तो आता कोणाच्या दृष्टीने बघत आहे त्या परीक्षेला? परमेश्वराच्या दृष्टीने। आणि आपण शिकत होतो की परमेश्वराची इच्छा आहे का आपल्याला काय द्यायचंय? त्याला शहाणपण द्यायचंय, बरोबर आहे का नाही? आणि शहाणपण जर नसेल तर आमच्या जीवनात कितीही आपण प्रार्थना केली, उपवास केले, काहीही केलं तर त्याची काही किंमत नाही आहे। कारण जर आपण मूर्खाप्रमाणे जीवन जगत आहे तर प्रार्थना पण आपली काय बरोबर आहे का चूक आहे? जो इयोब होता त्याची प्रार्थना काय होती? शहाणपणाने होती का उलटी होती? कोणी सांगितलं? शहाणपणाने असती तर त्याचं कुटुंब पूर्ण बर्बाद झालं असतं का? पूर्ण प्रार्थना काय होती? उलटी होती।
म्हणजे परमेश्वर त्याला सांगत आहे की तुझ्या भोवती, तुझ्या कुटुंबाभोवती मी काय घातलंय? कुंपण घातलेलं आहे. पण तो बोलतो की ते कुंपण नाही आहे. आणि त्याला भीती होती की माझ्या स्वतःच्या मुलाकडनं पाप तर घडणार नाही, त्यांच्याकडनं चुका तर होणार नाही, आणि त्या भीतीने तो देवाला बली देत होता. मग खरोखर त्याचा देवावर विश्वास होता का? होता का? नाही. मग आपण सुद्धा आज आपल्याला परमेश्वर स्वतः आमंत्रित करतो की तुम्ही या आणि परीक्षेच्या वेळी न रडता माझ्याकडे काय मागा? शहाणपण मागा. बरोबर आहे का नाही? आता आपण आज बघूया की परमेश्वर मला कशा प्रकारे ते मागायला सांगत आहे. बरोबर आहे का नाही? कारण मागण्यापूर्वी पण काहीतरी अटी त्यांनी दिलेल्या आहेत. आपण काय मागतो? शहाणपण का भौतिक गरजा? जास्त काय मागतो आपण? भौतिक गरजा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे सर्व जगाच्या गोष्टी आपण नेहमी मागत असतो. पण हे तर फळ आहे, पण त्याचं मूळ काय आहे? शहाणपण. बरोबर आहे का नाही? मग आपण परत वाचूया याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 5 पासून वाचू. ते आलं नाही. हा वाचा. जर तुमच्यापैकी कोणी शहाणपणाने उन्हा असेल, तर पहिली गोष्ट तर एक लक्षात ठेवायचं आहे की परमेश्वर आम्हा सर्वांना, लहानापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना, कोणाचं वय 90 असेल आणि कोणाचं वय 10 असेल, प्रत्येकाला तो आमंत्रित करत आहे काय मागण्यासाठी? मग आता असं बोलू नाही शकत की फक्त हे बायबल ब्रदरसाठी आहे. काय वाटतंय तुम्हाला? ब्रदरसाठी आहे का? सर्वांसाठी आहे. कारण परमेश्वर हा फक्त ब्रदरचा नाही आहे, तर सर्वांचा पिता आहे. बरोबर आहे का नाही? मग तो सांगतो जर तुमच्यापैकी, कोणापैकी? सर्वांपैकी कोणी शहाणपणाने उन्हा असेल, तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. म्हणजे तो काय करायला सांगत आहे? त्याच्याकडे मागायला सांगत आहे का नाही? मग जर तो मागायला सांगत आहे, याचा अर्थ परमेश्वर इतका चांगला आहे की त्याची इच्छा आहे का त्याला ते तुम्हाला काय करायचं आहे? द्यायचं आहे. पण तो सांगतो की ते तुम्हाला काय करावं लागेल? मागावं लागेल. आता इतकी वर्ष आपण काय मागितलं? जगाच्या गोष्टी भेटल्या का? कारण परमेश्वर सांगतो ते फळ आहे आणि मूळ काय आहे? शहाणपण. बरोबर आहे का नाही? पुढे वाचा. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. दोष न लावता देतो म्हणजे आपण बघितलं ना? दोष न लावता देतो म्हणजे दोष न लावता देतो, उदारपणे देतो. म्हणजे जरी आपण चुकलो असलो आणि त्याच्याकडे मागायला गेलो, जरी आपण 100व्या वर्षी त्याच्याकडे शहाणपण मागायला गेलो, तरी तो बोलणार नाही काय रे झोपला होता का? असं बोलणार नाही का? असं बोलणार नाही काय झालं एवढे दिवस कुठे फिरत होता? बरोबर आहे का नाही?
मग हा जो परमेश्वर आहे, जेव्हा तो मला सांगतो की शहाणपण मागा, याचा अर्थ तो हे पण सांगतो की मी तुला बोलणार नाही, तुला दोष देणार नाही की तू माझ्याकडे का मागायला आला, की किती वेळा मागायला येतो, रात्री का मला उठवायला येतो, 12 वाजता मागू नको, 1 वाजता मागू नको, असं बोलणार का? नाही. तर तो काय करतो? उदारपणे, म्हणजे असंच देऊन टाकत आहे. बरोबर आहे का नाही? पुढे वाचा. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कसे मागावे? कसे मागावे? विश्वासाने नाहीये, तर तिथे काय आहे? विश्वासात आहे. काय आहे? विश्वासाने नाही आहे, तर काय आहे? विश्वासात आहे. परत एकदा वाचू आपण. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा. अरे वाचा ना, मी वाचतोय, तुम्ही झोपले का काय? पण त्याने काही संशय न धरता विश्वासात मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. प्रभू सांगतो की तुम्हाला मागायचंय, पण कसं मागायचंय? संशय न धरता. आणि अजून एक अट आहे की तुम्हाला विश्वासाने नाही मागायचंय, तर विश्वासात मागायचंय. म्हणजे काय? विश्वासाने आणि विश्वासात म्हणजे काय फरक आहे दोघांमध्ये? आपण शिकूया. कारण आपण विश्वासाने पण मागणं आणि विश्वासात मागणं दोन्ही एकच गोष्टी आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे का आम्हाला ते न समजल्यामुळे आम्ही काय करत आहे? विश्वासाने पण मागतो, काही जण विश्वासात पण मागत आहे. पण विश्वासाने मागणं आणि विश्वासात मागणं हे दोन्ही कार्य करायला काय वाटत आहे? समान वाटत आहे. बरोबर आहे का नाही? पण इथे या ठिकाणी तो सांगतो की संशय धरला नाही पाहिजे. संशय म्हणजे माहिती आहे ना? शंका. आणि जो शंका धरतो तो कसा आहे? वाऱ्याने लोटलेल्या आणि उचंबळलेल्या समुद्राच्या. आता समुद्राची लाट किती लोकांनी बघितली आहे? बघितली आहे का नाही बघितली? बघितली आहे ना? हा. ती समुद्राची लाट, तिला हलवतं कोण? वारा हलवतो का नाही? म्हणजे वारा जितक्या जोरात आहे तितका तो अजून जोरात. वारा जर कमी आहे तर ती लाट सुद्धा काय कमी होते. म्हणजे याचा अर्थ त्या लाटेला स्थिरता असते का? जर वारा इकडून आला तर इकडे, वारा तिकडून आला का तिकडे. बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनामध्ये लाट म्हणजे काय आहे? आम्ही आहेत. आणि वारा म्हणजे काय आहे? काय आहे? संकट आहे. बरोबर आहे का नाही? जेव्हा ते येतं तर आम्ही काय होतो? बरोबर आहे का नाही? आता हा भाऊ आला का नाही? बरोबर आहे. आता हा भाऊ एवढा चांगला आहे, काय वाईट आहे का त्याच्यात? काही नाही. बरोबर आहे का नाही? एवढा चांगला आहे, देवाचं वचन ऐकायला आला. पण तो जसा आला, किती लोक लाटेसारखे झाले?
झाले का नाही झाले? बरोबर आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड पण बोलला का नाही? मग त्याला परमेश्वराने पाठवलं ते यासाठीच की लाट आम्ही इथेच किती हलत आहोत, मग बाहेर गेल्यावर काय करायचं? बरोबर आहे का नाही? मग आता आमच्या जीवनात आम्ही जेव्हा परमेश्वराकडे जात आहे तर सर्वात पहिलं माझ्यामध्ये शंका असायला पाहिजे का? हा नाही. आणि प्रभू सांगतो जो संशय धरतो ना तो जशी लाट त्या वाऱ्याने इकडे तिकडे 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 हलत आहे तसंच तो व्यक्ती, त्या व्यक्तीचे विचार त्या लाटेप्रमाणे जेव्हा तो दुःखाला बघतो, परिस्थितीला बघतो, तेव्हा तो काय होतो? हलतो का नाही हलत? हलतो. मग आमच्या जीवनात जसं लाट स्थिर नाही आहे, जर आम्ही परमेश्वराकडे मागत आहोत पण जर आम्ही त्या विश्वासामध्ये स्थिर नाही आहेत, शंका मुळे आम्ही इथे तिथे 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 डोलतो आहे, तर आम्हाला परमेश्वरापासून काही मिळू शकत नाही. वाचा परत. पण त्याने काही संशय न धरता विश्वासात मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लुटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. आणि पुढे असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. पुढे आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. काय सांगतो तो? की आपल्याला जर आपल्यामध्ये शंका आहे, संशय आहे आणि परिस्थितीला बघून वादळ आल्यावर, दुःख आल्यावर, त्रास आल्यावर जेव्हा आम्ही गोंधळून जात आहे, आमचं मन, आमचे विचार, आमचं हृदय, आमची स्थिती जर इकडून तिकडे तिकडून इकडे होत आहे आणि दुःखाला घाबरून आम्ही चिंता करत आहे आणि त्या दुःखामध्ये कदाचित काही माणसं नशा पण करत आहे, पण ते का करत आहे? कारण त्यांना माहिती नाहीये का परमेश्वर त्यांच्यावर काय करतो? प्रेम करतो. बरोबर आहे का नाही? आणि त्या व्यक्तीनं असं वाटत आहे की मी जर नशा करणार तर मी या संकटातून मुक्त होणार, पण परमेश्वर सांगतो की मी तुझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे आणि तू फक्त तुझं तोंड उघडून जे तुला मी मागायला सांगत आहे, जेव्हा तू मागशील त्याच वेळेला मी ते तुला उदारपणे देण्यासाठी काय आहे? तयार आहे. बरोबर आहे का नाही? मग आमचा परमेश्वर हा उदार आहे, एक विश्वसनीय आहे आणि तो आमच्यावर प्रेम करणारा आहे का नाही आहे? पण आम्ही ते ज्ञान नसल्यामुळे आम्ही कधीच परमेश्वराकडे मागायला जात नाही. कारण तो तर आता त्यावेळेला परमेश्वर, पण आता तो परमेश्वर असून आमचा कोण आहे? कोण आहे? पिता आहे का नाही? पिता आहे. आणि हा जर माझा पिता आहे तर आता मी जेव्हा त्याचं मूल आहे आणि त्याच्याकडे मी हक्काने मागत आहे, तर तो मला दोष न लावता उदारतापूर्वक द्यायला काय आहे? तयार आहे. पण इथे या ठिकाणी एक अट आहे की मला संशय धरायचा नाहीये, म्हणजे शंका धरायची नाहीये. आता शंका म्हणजे काय आहे? शंका इथे कोण धरते का शंका, संशय? हा, प्रेज द लॉर्ड. तर किती लोक इथे शंका धरतात? शंका येते का नाही येत? येते. आणि प्रभू सांगतो जो शंका धरतो तो
वाऱ्याने काय करत आहे? डोलत आहे. मग जेव्हा एखादा माणूस शंका करत आहे, मग शंका म्हणजे काय? जो व्यक्ती शंका करतो, सर्वात पहिलं त्याचं मन जे आहे ते स्थिर काय नाहीये. जेव्हा एखादा माणूस शंका करतो म्हणजे त्याचा विचार हे दोन्ही बाजूला काय झालेले आहेत? दुभागलेले आहेत. कळते का नाही? आणि ह्या शंका आम्हाला परमेश्वर जे काही देव इच्छितो त्या देण्यासाठी काय आहेत? आम्हाला अडथळे आहेत. आणि शंका करणारा माणूस परमेश्वराची इच्छा आहे का मला तुला हे द्यायचं आहे, पण शंका एक असं बी आहे की ते आमच्या जीवनात जे काही परमेश्वराला आम्हाला द्यायचं आहे ते येण्यापासून आमची शंका त्या गोष्टीला काय करून टाकते? काय करते? रोखून ठेवते. मग परमेश्वर हा एक विश्वासू परमेश्वर आहे, प्रेम करणारा परमेश्वर आहे. तरीही जोपर्यंत आमच्यामध्ये शंका आहे, विभाजित केलेलं मन आहे, म्हणजे दोन विचारांचं मन आहे, चंचल मन आहे, त्या माणसाला परमेश्वराकडून कधीही काहीही मिळवता येऊ शकत नाही. आता दोन विचार म्हणजे काय? दोन विचार कधी बघितले आहेत का? दोन विचार म्हणजे एखादा माणूस त्याला प्रभू सांगतो की मी तुला हे दिलेलं आहे, मी तुला बरं केलेलं आहे, पण जसं वारा येतोय तसं लाटेप्रमाणे हा व्यक्ती परत इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे. आणि असं असल्यामुळे आता हा व्यक्ती परमेश्वराकडून मिळवण्यासाठी आणि जे प्रभू त्याला देत आहे ते मिळण्यासाठी त्यांनी स्वतःच काय निर्माण केलाय? अडथळा निर्माण केलाय. बरोबर आहे का नाही? मग आता आम्हाला जे प्रभू सांगत आहे की तुम्ही मागा, पण तुमच्यामध्ये काय नसायला पाहिजे? शंका. आणि शंका हा आमचा इतका मोठा दुश्मन आहे की आम्हाला परमेश्वराने जे दिलं आहे ते मिळण्यापासून भरपूर भरपूर अडथळा काय करतो? निर्माण करतो का नाही? मग परमेश्वर आमच्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर आम्हाला लक्षात ठेवायचं की हा परमेश्वर काही गोष्टी लपवून ठेवणारा नाहीये, तर तो आपल्या मुलांना देणारा परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर, हा पिता एक विश्वसनीय पिता आहे, ज्या पित्याला आम्हाला अनेक गोष्टी काय करायच्या आहेत? द्यायच्या आहेत. आणि तो स्वतः सांगतो की जे काही त्याच्यापासून येतं ते सर्व पूर्ण आहे आणि ते सर्व चांगल्या देणग्या आहेत, जे कुठून येतात आहेत? स्वर्गातून. आणि त्याच पित्याला आम्हाला ते देण्याची इच्छा आहे. म्हणून तो बोलतो की तुम्हाला मागायचं आहे, पण अट अशी आहे की तुम्हाला ते कशामध्ये मागायचं आहे? विश्वासात मागायचं आहे. आणि पुन्हा मला संशय धरायचा नाही. मलिया संशय म्हणजे संशय करणे म्हणजे प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संशय करणे म्हणजे विभाजित मन. संशय करणे म्हणजे विभाजित मन किंवा अस्थिर मन आणि प्रत्येक कार्यामध्ये डगमगणे होय. लिहिला, संशय करणे म्हणजे विभाजित मन किंवा अस्थिर मन
म्हणजे आणि डगमगणे होय. विभाजित म्हणजे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कधी ऐकलंय की दोन दगडावर पाय? ऐकलंय का? दोन दगडावर पाय. आता समजा दोन होड्या आहेत, बरोबर आहे, आणि तुम्हाला जायचंय मासेमारीसाठी. पण तुम्ही बोलता माझा एक पाय मी ह्या बोटीत ठेवीन आणि एक पाय मी या बोटीत ठेवीन. तर आता दोन्ही बोटी चालू झाल्या तर मी पोचू शकतो का? पोचू शकतो का? नाही पोचू शकत. आता तुम्हाला काय वाटते, तो मध्ये मध्ये बोलत आहे? नाही, तो मध्ये मध्ये बोलत आहे हे तुम्हाला दुसरं दिसत आहे, पण देवाच्या शहाणपणाने असं दिसत आहे तुमच्यापेक्षा जास्त तो ऐकत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून तो मनुष्य काय देत आहे? उत्तर देत आहे. बरोबर आहे ना? इकडे बसलेत, कोण उत्तर देत आहे का? नाही, पण तो तिकडनं काय करत आहे? उत्तर देतोय. म्हणजे काय करत आहे? तो ऐकत आहे. बरोबर आहे का नाही? काय लिहिलं तुम्ही? संशय करणे म्हणजे विभाजित मन, म्हणजे दोन्ही बोटीमध्ये पाय आहे आणि जर दोन्ही बोटीमध्ये पाय ठेवले, माणूस कधी त्या बोटीत उभा राहू शकतो का? तो शेवटी पडणार का नाही पडणार? तसंच विभाजित मन म्हणजे आमच्या मनात हा पण विचार आहे जो परमेश्वराने आम्हाला वचन दिलंय आणि त्याच्याबरोबर आमच्या डोक्यात आम्ही तो पण विचार ठेवलाय जी परिस्थिती आम्हाला दिसत आहे. बरोबर आहे का नाही? असं कधी होते का की मी परमेश्वराचं वचन पण मुखाने बोलत आहे आणि त्यानंतर परिस्थितीला घेऊन मी चिंता पण करत आहे? होते का नाही होत? होते. आणि विभाजित मन म्हणजे मी संसाराचा पण चिंता करत आहे आणि परमेश्वराने मला वचन दिलं त्याच्यावर पण मी काय आहे? उभे आहे. आणि प्रभू सांगतो, जर एखादा व्यक्ती दोन्ही दगडावर उभा आहे, तो चंचल आहे, म्हणजे त्याने विचार करावा नाही की त्याला प्रभूपासून काही मिळेल. आणि संशय हे बरोबर माझ्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या काय आहे? विरुद्ध आहे. काय आहे? विरुद्ध आहे. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. ही लाईट आहे का नाही? लाईट आहे ना? आता समजा तो मेन बोर्ड आहे, तिथे मी जाऊन पाणी टाकलं, काय होणार? शॉर्ट होणार का नाही? का होणार? कारण मी मध्येच त्याच्यामध्ये काय निर्माण केला? अडथळा निर्माण केला. बरोबर आहे का नाही? कार्य चालू आहे पण मी काय केला? अडथळा निर्माण केला. तसंच ज्या वेळेला मला परमेश्वर वचन देतो आहे, माझं कार्य त्या ठिकाणी चालू होत आहे, पण माझ्या दुसऱ्या विचाराने ते कार्य मी काय करते? थांबवून टाकते. बरोबर आहे का नाही? म्हणून संशय म्हणजे माझ्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या बरोबर काय आहे? विरुद्ध आहे. लिहा, संशय हा माझ्यामध्ये असलेल्या दृढ विश्वासाच्या आणि स्थिर विश्वासाच्या विरुद्ध आहे. हालेलुया. तर आता परत आपण एकदा वाचूया मागचं वचन, 5वं वचन, 6वं वाचा. पण
पण त्याने काही संशय न धरता विश्वासात मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. मग जर हे वचन आम्हाला विश्वासात मागण्यासाठी बोलत आहे, शंका विषयी बोलत आहे, याचा अर्थ हे वचन डायरेक्ट कुठल्या गोष्टीबद्दल बोलत आहे? कारण विश्वास कुठे असतो? इकडे का इकडे? हृदयात, बरोबर आहे का नाही? मग हे वचन परमेश्वर जेव्हा बोलत आहे तो सरळ सरळ आम्हाला दाखवत आहे की मी आता तुमच्या हृदयाच्या स्थितीबद्दल बोलत आहे, की तुमच्या हृदयाची स्थिती जेव्हा तुम्ही मागत आहात तेव्हा काय आहे, बरोबर आहे का नाही? आणि जर आमची स्थिती हृदयाची बरोबर नाही आहे तर आम्हाला मागितल्यावर, जर आमचं हृदय दोन ठिकाणी लागलेलं आहे तर आम्हाला मागितल्यावर परमेश्वर सांगतो त्या व्यक्तीला काही मिळू शकत नाही. तर परमेश्वर त्याच्यासाठी रोकत आहे का तो व्यक्ती संशयाने स्वतः ते रोखतो? स्वतः रोकत आहे. मग आम्ही जेव्हा या हृदयाने मागतो, विश्वासात मागतो, तर आम्हाला तपासायचं आहे की प्रभू मी नक्की काय मागतो? माझ्या स्वार्थासाठी मागतो, माझ्या भौतिक गरजांसाठी मागतो, की जे तुझी पूर्ण देणगी आहे, जे तुझ्या स्वर्गाच्या राज्याचे रहस्य आहे, जे दान आहे, जे शहाणपण आहे, ते मी मागत आहे, की या हृदयामध्ये फक्त आणि फक्त भौतिक गरजांसाठीच मी जागा ठेवलेली आहे? बरोबर आहे का नाही? कारण परमेश्वर सांगतो की मला शहाणपण मागायचं आहे, आणि ते शहाणपण कुठून मागायचं आहे? हृदयातून. मग मला रोज तपासलं पाहिजे स्वतःला की मी जेव्हा पण परमेश्वराकडे जात आहे तेव्हा प्रभूला मी काय मागत आहे त्याच्याकडे. मी स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी मागत आहे, मी वरच्या गोष्टीवर माझं लक्ष आहे, की जास्तीत जास्त माझं लक्ष स्वार्थावर आहे? कारण जर स्वार्थावर आहे तर गॅरंटी आहे का आमचं लक्ष लाटेसारखं होणार, म्हणजे होणार. प्रेज द लॉर्ड. मग जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये संशय आहे तोपर्यंत माझा विश्वास काम करणार का? जोपर्यंत मी चिंता करत आहे तोपर्यंत माझा विश्वास काम करणार का? मग विश्वासाला काम करण्यापासून किंवा परमेश्वर जे तुम्हाला देव इच्छित आहे ते तुम्हाला मिळण्यापासून कोण रोकत आहे? प्रभू रोकत आहे का जो संशय येत आहे तो रोकत आहे? मलिया परमेश्वर पिता जेव्हा मला शंका न ठेवता विश्वासात मागायला सांगत आहे, शंका न ठेवता विश्वासात मागायला सांगत आहे, म्हणजेच तो माझ्या हृदयाच्या स्थितीबद्दल बोलत आहे. हालेलुया. तर वचन सांगते की जेव्हा आम्ही
विश्वास कसा येतो आमच्यामध्ये? विश्वास कसा येतो? जेव्हा आम्ही वचन ऐकतो तर आमच्यामध्ये काय येतो? विश्वास. पण हा विश्वास कार्य करायला रोखण्यासाठी सैतान काय निर्माण करतो? शंका. आणि जेव्हा शंका निर्माण होते तर आमचा विश्वास कितीही वाढला असेल तरी आता माझा विश्वास कार्य करू शकतो का? नाही. मग लिहा, मी जेव्हा वचन ऐकतो तेव्हा माझा विश्वास वाढतो, परंतु शंका निर्माण झाल्यावर अडथळा निर्माण होतो. शंका निर्माण झाल्यावर अडथळा निर्माण होतो. मग आता अनेकदा जेव्हा आम्ही प्रभूकडे मागतो तेव्हा आम्हाला शंका येते का नाही येत? येते का नाही येत? त्रास होतो का नाही होत? परीक्षा होते का नाही होते? आमचं मन विचलित होण्यासाठी सैतान अनेक प्रकारे कार्य करायला पाहतो का नाही? पाहतो. पण तरी सुद्धा ज्या वेळेला मी माझं लक्ष, माझं हृदय त्याच्यावर केंद्रित करतो तर आता माझ्यामध्ये शंका आली जरी तरी त्याच शंका मी परमेश्वराकडे सोपवू शकत नाही का? मी प्रभूला सांगू शकत नाही का की प्रभू, मला या शंका, अडथळे मला वाढण्यासाठी, माझ्या विश्वासाला डॅमेज करण्यासाठी हे येत आहेत, पण तू दयाळू आहेस तर आता मी या सर्व शंका माझ्याकडून काढून मी कुठे ठेवते? तुझ्या चरणाशी ठेवतो. आणि परमेश्वर खरोखर महान आहे. तो मला त्या शंकामधनं पण बाहेर येण्यासाठी मार्ग देऊ शकतो का नाही? आणि जेव्हा मी त्या शंका प्रार्थनेमध्ये बोलतो, त्या परीक्षाविषयी देवाला सांगत आहे, तर देव दयाळू आहे. आणि जसं आम्ही बघितलं की प्रत्येक परीक्षामध्ये तो मार्ग काढायला तयार आहे, तर ह्या शंकेमध्ये सुद्धा तो मार्ग काढणार का नाही? काढणार आहे. हा, या ठीक आहे. उद्या येणार ना? नाही, आताच येतोय. आता हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वाचा, परत वाचा. पण त्याने काही संशय न धरता विश्वासात मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. मग जेव्हा आम्ही आमचा जेव्हा आमचा विश्वास वाढतो, आम्ही वचन बोलतो आणि आमचा विश्वास वाढतो, त्यावेळेला अडथळे निर्माण कोण करतो? सैतान. आणि तो आमचं लक्ष केंद्रित करायला बघतो. पण जेव्हा आमचं लक्ष केंद्रित करायची वेळ येते, जेव्हा आमच्यामध्ये संशय येतो, त्याच शंका, तेच दुःख मी परमेश्वराच्या समोर घेऊन जाऊ शकत नाही का? प्रभू, माझ्यामध्ये विश्वास आहे, पण हे जर माझ्यामध्ये येत आहे, मी आता हे तुझ्या हातात सोपवत आहे आणि मी केवळ आणि केवळ तुझ्या वचनावर माझं काय ठेवत आहे? लक्ष ठेवत आहे. समजते का नाही? मल्लिया, जेव्हा मी विश्वासात वाढतो
तेव्हा मला ज्या शंका येतात, त्या शंका मला देवासमोर प्रार्थनेमध्ये आणल्या पाहिजेत. आणि मला परीक्षेमध्ये किंवा देवाकडून कोणतीही गोष्ट मागण्यासाठी आणि मला परीक्षेमध्ये किंवा देवाकडून कोणतीही गोष्ट मागण्यासाठी धैर्य वापरायला पाहिजे. काय वापरायला पाहिजे? म्हणजे खचून जायचं नाहीये, तर धैर्याने परमेश्वराबरोबर विश्वासात काय केलं पाहिजे? राहिलं पाहिजे. जेव्हा आम्हाला चिंता येतात आहे, दुःख येतात आहे, आणि जेव्हा आम्ही मागत आहे त्यावेळेला आम्हाला देवाच्या वेळेवर आणि त्याच्या प्रेमावर विश्वास, त्याच्या विश्वसनीयतेवर आम्हाला विश्वास ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. आणि या जगामध्ये प्रत्येक कार्यासाठी परमेश्वराने वेळ ठरवलेला आहे. बरोबर आहे का नाही? परमेश्वर पित्याने प्रत्येक कार्यासाठी काय ठरवलेला आहे? वेळ ठरवलेला आहे. आणि आम्हाला त्याच्या वेळेवर घाई न करता धीराने कशावर विश्वास ठेवला पाहिजे? त्याच्या विश्वसनीयतेवर विश्वास ठेवला पाहिजे की आमचा परमेश्वर हा खोटा नाही आहे. तर तो स्वतः सांगतो, जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तो परमेश्वर आम्हाला उदारपणे देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आता आपण परत वाचूया. वाचा. पण त्याने काही संशय न धरता विश्वासात मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. पुढे. असा माणूस विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. हालेलुया. तर जेव्हा आम्ही प्रभूकडे येतो तर प्रभू आम्हाला स्वतः सांगत आहे की आम्हाला दोन बुद्धीचं, दोन मनाचं राहायचंय का? नाही. आम्हाला एकाच याच्यावर उभं राहायचं आहे. पण जे काही दुसरे विचार आहेत, जे वचनाच्या विरोधात येतात आहे, ते आमच्यामध्ये काय निर्माण करत आहे? संशय निर्माण करत आहे, शंका निर्माण करत आहे. आणि जो संशयामध्ये आहे तो जसं लाटेला वारा इकडे तिकडे घेऊन जात आहे, तसंच एखाद्या व्यक्तीला ते दुःख, त्या परीक्षा, ते संकट काय करत आहे? इकडे तिकडे काय करत आहे? घेऊन जात आहे. आणि त्या व्यक्तीला आता प्रभूपासून काय मिळणार का? नाही मिळणार. आणि परमेश्वर तो स्वतः आम्हाला सांगत आहे की विश्वासाशिवाय आम्ही त्याच्याकडनं कोणतीही गोष्ट मिळवू शकत नाही. आपण ते वचन बघू. इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 6 मध्ये जाऊ.
आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. काय आहे? कशा वाचून? विश्वासा वाचून परमेश्वराला संतोषविणं काय आहे? अशक्य आहे. पुढे कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आता या ठिकाणी परमेश्वर आम्हाला दोन गोष्टी सांगत आहे. किती वेळा आपण परमेश्वराकडे मागितलं का नाही मागितलं? मागतो ना आपण. आणि जेव्हा आम्ही परमेश्वराकडे मागतो आणि परमेश्वर सांगतो की तुम्हाला दोन गोष्टी काय आहे भरपूर गरजेच्या आहे. मग पहिली गोष्ट काय आहे? पहिली गोष्ट काय आहे? विश्वासा वाचून त्याला म्हणजे कोणाला? प्रभूला संतोषवणे म्हणजे प्रसन्न करणे काय आहे? अशक्य आहे. म्हणजे विश्वासा वाचून आम्ही सर्व ज्या कृती करतो, जर ते विश्वास नसेल तर त्या कृती काय आहे? सर्व व्यर्थ आहेत. म्हणजे परमेश्वरासाठी आम्ही कोणतंही काम करत आहे पण त्याच्यामध्ये जर विश्वास नसेल तर ते कार्य काय आहे? व्यर्थ आहे. बरोबर आहे का नाही? मग आम्ही अनेकदा जेव्हा प्रार्थना करतो, उपवास करतो, कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा आम्ही तपासलं पाहिजे की खरोखर मी जे कार्य करत आहे त्याच्यामुळे परमेश्वर माझ्यावर प्रसन्न आहे का? कारण जर त्याच्यामध्ये विश्वास नाही आहे तर आम्ही त्या कार्याने त्याला प्रसन्न करू शकत नाही. बरोबर आहे का नाही? मग जर मी त्याला प्रसन्न करू शकत नाही म्हणजे जे मी कार्य केलंय ते सर्व कार्य काय आहे? व्यर्थ आहे का नाही? मग आता आजपर्यंत आम्ही प्रार्थनाही केल्या, सर्व केलं, पण खरोखर जे केलं ते कार्य काय आहे? व्यर्थ होतं का त्याच्यात विश्वास होता? हालेलुया. वाचा परत. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. पहिली गोष्ट काय सांगत आहे? असा विश्वास पाहिजे की तो आहे. दुसरं तो सांगत आहे जेव्हा मी त्याच्याकडे जातो आता मला त्याला शोधायचं आहे. आता तो आहे याचा अर्थ काय? तो आहे. असं कधी झालंय का? मी करायचो पहिला. कधी कधी आम्ही प्रार्थना करायचो आणि वाटायचो पण नाही प्रभूनी खरोखर ऐकलं का नाही. बरोबर आहे का नाही? आम्ही जेव्हा प्रार्थना करायचो मी विचार करायचो ऐकलं का नाही ऐकलं. आता उदाहरण, मी प्रभूला बोललो प्रभू मला एक गाडी पाहिजे. काय पाहिजे?
आणि 2 मिनिटांनी परत येऊन बोललो, प्रभू मला गाडी पाहिजे. याचा अर्थ काय? बोट पाहिजे, भेटली. येशूच्या नावात भेटली. तुम्ही रोज येणार तर बोट भेटली. प्रेज द लॉर्ड. आता घरी जाऊन रोज बोलायचं काय? धन्यवाद येशू, मला बोट भेटली. बरोबर आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. तर ज्या वेळेला देवाचा तो आहे असा आम्ही जेव्हा बोलत आहे प्रभू, की त्याच्याकडे जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. याचा अर्थ तो आहे म्हणजे काय? काय विश्वास ठेवला पाहिजे? तो आहे म्हणजे त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी प्रार्थना करत आहे तिथे त्याचं अस्तित्व आहे. तो माझे शब्द ऐकत आहे, तो माझ्याकडे पाहत आहे, त्याला माझ्या सर्व गोष्टी माहीत आहे. बरोबर आहे का नाही? मग तो आहे असा जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, म्हणजे आम्ही विश्वास ठेवतो की त्याचं अस्तित्व आहे. समजते का नाही? मग किती वेळा आम्ही त्याचं अस्तित्व आहे यासारखी प्रार्थना करतो आणि किती वेळा त्याचं अस्तित्व नाही आहे तशी प्रार्थना करतो. काय वाटते तुम्हाला? किती वेळा आपण आहे अशी प्रार्थना करतो अस्तित्व, आणि तो आहेच नाही अशी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला खरं सांगू, ज्या दिवशी तुम्ही ह्याच्यात आणि ह्याच्यात भरलं ना की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, त्या दिवसापासनं तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार. कारण जर तो त्याची उपस्थिती माझ्या बरोबर आहे त्यावेळेला तुम्हाला कशाची भीती नाही. कारण जे काही तुम्ही करत आहात परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. तुम्ही जेवत आहात परमेश्वर तुमच्या बाजूला तुम्हाला पाहत आहे. तुम्ही जेव्हा बसत आहात परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. आणि जर तो आपल्या बरोबर आहे आणि तो आहे, त्याचं अस्तित्व माझ्या बरोबर आहे, याचा अर्थ आम्ही काय करतो? याचा अर्थ काय? काय वाटते तुम्हाला? ज्या वेळेला आम्ही विश्वास करतो की परमेश्वर आमच्या बरोबर आहे, त्याचं अस्तित्व माझ्या बरोबर आहे, त्या क्षणाला आम्ही हे करू लागतो की प्रभू आता तुझी नजर आहे. आता एक उदाहरण देतो. एक बाप आणि त्याची एक मुलगी. ती जेव्हा मुलगी लहान आहे त्यावेळेला ती त्या बापाला बोलते की डॅडी मला हे पाहिजे. काय बोलते? पाहिजे. आणि जेव्हा ती बोलत आहे ती छोट्या आवाजात बोलते. आणि ती बोलल्यानंतर आता ती चिंता करते का? का चिंता नाही करत? का चिंता नाही करत आहे? काय वाटते तुम्हाला? कारण ज्या वेळेला त्याला माहिती आहे का ऐकलं त्यावेळेला ती मुलगी परत चिंता करत नाही. परंतु ज्या वेळेला ती मुलगी बोलते आणि पुन्हा परत बोलते का परत बोलते परत बोलते परत बोलते, याचा अर्थ त्या व्यक्तीला, त्या मुलीला विश्वासच नाही की तिचा बाप जिवंत तिच्या बरोबर आहे. मग प्रभू आम्हाला सांगत आहे की ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराकडे जात आहे, पहिला मुद्दा तुम्ही हे डोक्यात ठेवून जात आहे का की खरोखर त्याचं अस्तित्व आहे, खरोखर त्याची उपस्थिती आहे, खरोखर तो परमेश्वर आहे. बरोबर आहे का नाही? पण जर आम्हाला शंका आहे म्हणून आमच्या प्रार्थना अनेकदा काय होतात? डगमगतात. बरोबर आहे का नाही? मग जसं आता उदाहरण, या ठिकाणी
परमेश्वर आहे का नाही आहे? आहे. कारण त्याचं वचन सांगत आहे की जिथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावाने उपस्थित आहे त्यांच्यामध्ये कोण आहे? परमेश्वर आहे. आणि ज्या वेळेला आम्ही कोणतीही गोष्ट करतो आणि जेव्हा पण आम्ही त्यांच्याकडे जातो त्यावेळेला आम्हाला एकच लक्ष ठेवायचं आहे की खरोखर प्रभू, आम्ही एक जरी वाक्य तुझ्यासाठी बोलत आहोत तरी आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की प्रभू, तुझी उपस्थिती आणि तुझं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. समजते का नाही? मग त्याची उपस्थिती, त्याचं अस्तित्व, त्याच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहित पाहिजे की हा परमेश्वर जिवंत देव आहे, तो अस्तित्वात आहे. आणि त्याची उपस्थिती जेव्हा पण आम्ही गुडघे टेकत आहे, हात जोडत आहे, त्या ठिकाणी त्याची उपस्थिती आहे का नाही आहे? आहे. हालेलुया. आता पहिली गोष्ट आपण बघितली की परमेश्वर सांगतो जेव्हा पण आम्ही मागत आहे तेव्हा आम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे की त्याची उपस्थिती आहे. पहिलं मी काय करायचो सांगतो तुम्हाला. प्रार्थना आहे ना, राजधानी एक्सप्रेस सारख्या बोलायचो. धर 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 धर. माहिती आहे? तुम्ही कधी ऐकलं असेल, मला नाही माहिती. हा, तुम्ही पण? अरे वा, बरोबर आहे का नाही? पण ज्या वेळेला ते बोलायचो, काय खरोखर आम्ही विश्वास होता की खरोखर परमेश्वराचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे? काय वाटते? नाही. पण आज सुद्धा परमेश्वर हे नाही बघत आहे का तुम्ही शब्द किती बोलत आहात. तो शब्द तुमचं काम नाही करत आहे, पण शब्द जो इकडून निघत आहे ना, जो विश्वासाने भरलेला आहे, तो शब्द जो विश्वास ठेवत आहे की खरोखर परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि तो जिवंत आहे, त्याची उपस्थिती आहे, त्या क्षणाला मी तुम्हाला सांगतो तुमचं 99% जीवन तिकडेच बदलून जातं. बरोबर आहे का नाही? जेव्हा तुम्ही विचार करता, मनन करता की खरोखर मी जिथे कुठे जात आहे, भले मी कुठे पण उभी आहे, कुठे पण प्रार्थना करत आहे, पण ज्या देवाबरोबर मी आहे, जो माझा पिता आहे, तो खरोखर अस्तित्वात आहे. एलियाने प्रार्थना केली का नाही? किती दिवस पाऊस नाही पडला? काय बोलला तो? हा, किती वेळा बोलला? किती वेळा बोलला? एक वेळा बोलला. पड बोलला किती वेळा बोलला? एकदाच बोलला. नोवा नोवा नोवा, बरोबर आहे ना? आता एलियाने जेव्हा पण बोलला, प्रार्थना केली, तेव्हा त्याला ठाऊक होतं की या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व आहे. आता एक उदाहरण देतो. एक दिवस असं झालं, एक व्यक्ती मला भेटली आणि ती मला सांगते की माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये. आणि मी त्या व्यक्तीला बरंच शिकवलं, समजवलं, पण ती मान्य करायला तयार. पण मी तिला म्हणालो की तू एवढं सर्व केलं ना, आता एक छोटासा शब्द विश्वासाने बोल आणि विश्वास ठेव की प्रभूचं अस्तित्व या ठिकाणी आहे. तू 2 मिनिटात तुझ्या गळ्यामध्ये दुखते ते आताच्या आता काय होईल? निघून जाईल. बरोबर आहे का नाही? आता या व्यक्तीने बऱ्याचदा प्रार्थना केली, पण ज्या वेळेला तिला बोललो की आता विश्वास ठेव की परमेश्वराचं अस्तित्व या ठिकाणी आहे आणि बोल, तर तिने एकदा बोलली ना, 2 मिनिटात तिचा गळा साफ झाला. बरोबर आहे का नाही? मग त्याचं अस्तित्व जेव्हा माझ्या बरोबर आहे, आता मी जिथे कुठे जात आहे मी त्याच्या बरोबर बोलू शकते का नाही? तो माझं ऐकू शकतो का नाही? पण मी जेव्हा अनेक वेळेला प्रार्थना करत आहे, त्याच्या उपस्थितीत येत आहे, तेव्हा खरोखर मी असा विश्वास ठेवत आहे का की त्याचं अस्तित्व आहे? आता जेव्हा मी वचन सुद्धा बोलत आहे,
तेव्हा माझा विश्वास आहे का की खरोखर त्याची उपस्थिती या ठिकाणी आहे? काय वाटते? आहे? आणि जर अस्तित्व आहे, हा विश्वास नाही आहे, तर काय होणार आहे? इकडून बाहेर गेले ना का भारी भारी आहे. बरोबर आहे का नाही? इथे ट्रेनिंग ग्राउंड आहे. असं करत आहे ना. बाहेर गेल्यावर काय काय पकडणार मग? बरोबर आहे का नाही? शाळेमध्ये पीटी काय तुम्हाला वर्गामध्ये शिकवायचे का ग्राउंड मध्ये शिकवायचे? ग्राउंड इथे आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर पहिली गोष्ट काय, मला विश्वास ठेवायचा आहे, मला जाणायचं आहे की तो परमेश्वर आहे, त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे मी जेव्हा पण त्याच्याकडे जात आहे, मला हे लक्षात ठेवायचं आहे की त्याचं अस्तित्व आहे. मी जेव्हा छोटीशी प्रार्थना पण झोपेत पण बोलत आहे, तेव्हा मला हे जाणायचं आहे की त्याचं अस्तित्व आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. पुढे वाचा. अरे पुढे कुठे गेली? पाठी आणि विश्वासा वाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना. अच्छा, पहिलं तो सांगत आहे का तुम्ही काय करायला पाहिजे? विश्वास ठेवायला पाहिजे की तो अस्तित्वात आहे. दुसरं तो असं म्हणत आहे, लिहायचं आहे, पेन दे त्याला, इथे बस, तिकडे बसून लिहा. विश्वास पासा खालती लिहा. विश्वासा वाचून त्याला संतोषवणं अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी त्याचा शोध करत आहे, तेव्हा मला कसा करायचा आहे? कसा करायचा आहे? मला त्याचा शोध कसा करायचा आहे? झटून करायचा आहे. म्हणजे आता मला परमेश्वराकडे जेव्हा मी येत आहे, तेव्हा मला सगळं काही सोडून कोणाच्या प्राप्तीसाठी आता झटायचं आहे? कोणाचं प्रेम मिळवण्यासाठी, कोणाच्या विश्वासात कोणाला ओळखण्यासाठी झटायचं आहे? तुम्ही कधी बघितलंय एखादा माणूस जेव्हा त्याला कोणती गोष्ट शोधायची असते, तो कशा शोधतो? जर समजा एखाद्या बाईची ते घालतात गळ्यात काय, ते बरोबर माहिती. बरोबर आहे का नाही? हो. मूर्तीपूजा, हा बरोबर. नको, बरोबर आहे. आपण दोघं एकाच बोटीतले. हालेलुया. लिहा लिहा लिहा, हे बघून लिहा, वरती आहे ते बघून लिहा. हा, लिहा लिहा. तर झटून म्हणजे जेव्हा आमची पोत हरवते किंवा कोणती महागातली वस्तू हरवते, आम्ही कशी शोधतो ती? झटून म्हणजे कशी? सगळं आलटा पालटा करून टाकतो. बरोबर आहे का नाही? कपडे बिपडे सगळे बाहेर, पहिला मला पोत भेटली पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा मी ह्याचा शोध झटून करत आहे,
म्हणजे मी सर्व काही त्याला शोधताना काय करत आहे, विसरून जात आहे. आणि एवढं मी त्याच्यामध्ये रमत आहे त्याला शोधायला, की बाकीच्या गोष्टी मला प्रिय वाटत नाही. मला आता तीच गोष्ट जास्त काय झालीये, प्रिय झालीये. म्हणजे जेव्हा मी देवाजवळ येत आहे तेव्हा मला असा विश्वास ठेवायला पाहिजे की तो आहे आणि आता त्याचं अस्तित्व माझ्या बरोबर आहे. भले मी इकडनं घरी जाताना एकटी जात आहे, पण येशू त्याचं अस्तित्व म्हणजे जिवंत देवाचं अस्तित्व जो पवित्र आहे त्याची उपस्थिती कुठे आहे, माझ्या बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? आणि ज्या वेळेला तुम्ही विश्वास करणार की त्याची उपस्थिती माझ्या बरोबर आहे, तर तुम्हाला मागायला पण अवघड जाणार का सोपं जाणार? काय वाटते? सोपं जाणार. ज्या वेळेला तुम्ही विश्वास करणार की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तेव्हा बघा, आणि त्याची अस्तित्व जर आमच्या बरोबर आहे, तर तुम्ही बघा, तुम्ही स्वतः अनुभव करणार की तुमच्या प्रार्थनेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये, तुमच्या वचन बोलण्यामध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. समजते का नाही? मग आता आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ज्या परमेश्वराची मी उपासना करत आहे, ज्या परमेश्वराची मी आराधना करत आहे, तो परमेश्वर जिवंत आहे आणि त्या परमेश्वराचं अस्तित्व माझ्या बरोबर आहे. मी झोपते तरी त्याची नजर माझ्यावर आहे, मी उठते तरी त्याची नजर माझ्यावर आहे. म्हणजे मी जेव्हा पण प्रार्थनेमध्ये उभा राहत आहे, मागायलाच राहत आहे, तेव्हा मला विश्वासात पाहिजे की हा प्रभू जिवंत आहे आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्याच्या कानावर जात आहे. हालेलुया. लिहून घ्या. पाहिजे मी लिहून देतो नंतर. हा बोलायचं, लिहा. बोल त्यांना वचन वाचव. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. त्यांना लिहायचंय. विश्वासा वाचून लिहा. विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. अरे वा, पूर्ण वचन लिहिलं यार, पूर्ण लिहिलं. हुशार आहे. 2 मिनिटात पूर्ण वचन लिहिलं बघ. हालेलुया. काय लिहिलं तुम्ही? कोणाचा? लिहा. पहिला मुद्दा आम्हाला इब्री लोकास पत्र अध्याय 11 वचन 6 आम्हाला सांगते की जेव्हा आम्ही देवाकडे जातो, तेव्हा 2 गोष्टी आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. की तो आहे म्हणजेच त्याचं अस्तित्व आहे
त्याची उपस्थिती आहे. Yes, right. उपस्थित. आणि दुसरी गोष्ट मला झटून त्याचा शोध घ्यायचा आहे. म्हणजेच सर्व काही सोडून मला परमेश्वर पित्याला जाणायचे आहे. आणि देव खरा आहे आणि तो जिवंत आहे. तो खरा आहे आणि जे देव जिवंत आहे यावर मला विश्वास ठेवायचा आहे. आणि तो प्रतिसाद देणारा आहे. म्हणजेच उत्तर देणारा आहे असा विश्वास ठेवायचा आहे. हालेलुया. लीला. तर आम्हाला आज आम्ही शिकलो की आम्हाला प्रभू शहाणपण मागायला सांगत आहे, पण आमच्यामध्ये शंका नाही पाहिजे. आणि जेव्हा पण आम्ही मागत आहे आम्हाला तो विश्वासात मागण्यासाठी काय करत आहे, आमंत्रित करत आहे. आणि आम्ही शिकूया अजून उद्या की विश्वासात प्रार्थना करणे म्हणजे काय आणि विश्वासाने प्रार्थना करणे या दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे. बरोबर आहे का नाही? हालेलुया. आणि आम्हाला आजपासून डोक्यात टाकायचं आहे की ज्या परमेश्वराची मी आराधना करते, उपासना करते, जेव्हा मी त्याच्याकडे जात आहे त्यावेळेला मला हे डोक्यात ठेवायचं आहे की त्याचं अस्तित्व आहे, तो जिवंत परमेश्वर आहे. समजते का नाही? आणि त्याचा शोध मला झटून करायचा आहे का नाही? हालेलुया. तर कोण येईल शेवटची प्रार्थना करायला? हा, कोण येईल शेवटची प्रार्थना करायला? कोणी या. शेवटची प्रार्थना करायला कोण येईल? लेनिन ये. बसा तुम्ही 2 मिनिट. लेनिन ये. हालेलुया. 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 सर्वांनी डोळे बंद करायचे. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. आज आम्ही तुझा आभार मानतो की तू आम्हाला तुझ्यावर विश्वासाची प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला शिकवलं आहेस. म्हणून तुझा आभार मानतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही विश्वास धरतो की आजचं जे वचन आम्ही शिकलो आहोत ते पूर्णपणे आमच्या लक्षात राहिलेलं आहे आणि आमच्या मनामध्ये पूर्णपणे स्थिर बसलेलं आहे. म्हणून तुझा आभार धरतो.
ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन, आमेन, आमेन.